chemistry. So today we are going to learn a new chapter from the 8th semi and chapter name is 1.4 Miss Slippery. सो मिस स्लिपरी हा जो चॅप्टर आहे हा अभ्यास करणार आहोत आपण. त्याच्या आधी आपण बघूया इथे ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे. गिवन बिलो आर एक्स्ट्रॅक्ट्स फ्रॉम द स्टोरी ऑफ अ लोनली गर्ल हु इज टीज्ड बाय क्लासमेट्स इन स्कूल बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम. She is unable to do any task well. The story tells us what happens next. बघा ही जी मुलगी आहे मिस स्लिपरी, ती जी आहे ती तुमच्यासारखी माझ्यासारखी म्हणजे क्लासमध्ये जी नॉर्मल एखादी मुलगी असते ना त्या मुलीसारखीच आहे. बट इथे सांगितलेलं ती काय असते, नेहमी एकटी राहत असते. तिला तिच्या क्लासमेट्सकडून ऑलवेज टीज केल्या जातं, चिडवलं जातं आणि त्यामुळे ती नेहमी अपसेट असते. पण तिच्याबरोबर काहीतरी घरामध्ये सुद्धा काही असे प्रॉब्लेम्स असतात जे तिच्याबरोबर होत असतात. त्यामुळे ती कुठलाही टास्क व्यवस्थितपणे करत नाही स्कूलमध्ये. सो या स्टोरीमध्ये पुढे काय होणार आहे ते आपण अभ्यास करणार आहोत. पार्ट 1 दिलेलं आहे. ही स्टोरी 2 पार्टमध्ये मुलांना डिवाईड केलेली आहे. फर्स्ट आहे पार्ट 1 अँड सेकंड पार्ट 2. I got ready and went to school in the first period our class teacher. सो आपल्याला तर मुलीचं नाव आत्तापर्यंत माहिती झालेलं नाही आहे तर आपण तिला स्लिपरीज म्हणू. आता ही जी मुलगी आहे ही तुमच्याशी बोलत आहे. ती सांगत आहे की मी रोजच्यासारखी शाळेमध्ये जाण्यासाठी काय झालेलं आहे, तयार झालेले आहे. In the first period, our class teacher who taught us English told us to take out our composition notebooks. माझा जो फर्स्ट पिरियड होता त्या पिरियडमध्ये आमची इंग्लिश टीचरनी आम्हाला इंग्लिश शिकवणार होते आणि त्यांनी सांगितलं होतं की कंपोजिशनची नोटबुक्स काढायची आहे. कशाची नोटबुक? कंपोजिशनची. आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. आणि मी कशाची नोटबुक काढली होती? मी चुकीने मॅथमॅटिक्सची नोटबुक्स बाहेर काढली. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. गेज म्हणजे काय मुलांनो? गेज म्हणजे स्टेअर करणे. स्टेअर करणे म्हणजे काय तर रोखून बघणे. तिने बाय मिस्टेक मी कशाची नोटबुक काढली होती? बाय मिस्टेक मी मॅथ्सची नोटबुक काढली होती जेव्हा की मला टीचरनी कशाची? कंपोजिशनची नोटबुक काढायला सांगितली होती. आणि मी ती पटकन रिप्लेस करणारच होते की टीचर माझ्याकडे रोखून बघत होते, माझ्याकडे स्टेअर करून बघत होते, ते पण रागाने. शी शाउटेड कम हिअर विथ युअर बुक सायली. माझं नाव काय आहे? माझं नाव सायली आहे. बघा इथे दिलेलं आहे माझं नाव आहे सायली. टीचरनी मला काय म्हटलेलं? टीचरनी मला आवाज दिला आणि माझ्यावर ओरडत मला म्हटलं की तू तुझ्या बुकसोबत कुणाकडे ये? माझ्याजवळ ये. आय ओबेड हर बट हर अँग्री लुक्स मेड माय लेग्स ट्रेम्बल. ओबे करणे म्हणजे मुलांनो, ओबे म्हणजे आज्ञा पाळणे. ती सांगत आहे इथे की मी माझ्या टीचरची मी आज्ञा पाळले आणि मी माझी बुक घेऊन टीचरकडे जातच होते पण माझे हातपाय थरथरत होते. ट्रेम्बलिंग म्हणजे काय तर हातपाय थरथरणे. वेन आय रीच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि मी जेव्हा माझ्या टीचरच्या चेअरजवळ पोहोचले तेव्हा माझ्या हातून सडनली नोटबुक टीचरच्या पायावरती पडली. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-devouring look, a frightening look. Frightening म्हणजे काय की टीचरला असं वाटलं की मी मुद्दामून टीचरच्या पायावरती काय केलेली आहे, पर्पजफुली मी ते नोटबुक खाली पाडलेली आहे. पण तसं होतं का? नाही. मी घाबरले होते आणि म्हणून माझ्या हाताने चुकीने नोटबुक टीचरच्या पायावर पडली आणि सगळे मुलं हसायला लागली. टीचर माझ्याकडे आणखी जास्त रागाने बघायला लागले. ऑल डिव्हरिंग लुक म्हणजे रागाने, अतिशय रागाने बघणे. गो अँड स्टँड नियर युअर सीट शी येल्ड म्हणजे ओरडणे. टीचर शाऊट करून म्हटली मला की तू कुठे जाऊन उभी राहा, तू तुझ्या टेबलजवळ जाऊन उभी राहा. टेबलवर किंवा डेस्कवर अजिबात बसायचं नाही. आपल्यालासुद्धा जेव्हा टीचर ओरडतात तर मोस्टली आपल्याला अशा पनिशमेंट भेटत असतात. आणि मी होल पिरियड मी काय होते? उभी होते. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. द टीचर हॅड आस्क्ड अस टू मेमराईज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द बॅटल ऑफ पानिपत. माझा जो दुसरा नेक्स्ट पिरियड होता तो हिस्ट्रीचा होता आणि मला हिस्ट्री खूप आवडतं. हा माझा सर्वात जास्त फेवरेट सब्जेक्ट आहे. तरी पण आज टीचरांनी आम्हाला काय मेमराईज करायला सांगितलं होतं? कॉजेस
आणि इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. हिस्ट्रीमधला एक चॅप्टर आहे बॅटल ऑफ पानिपत. त्याचे आम्हाला कॉजेस आणि इफेक्ट्स लर्न करायला सांगितलं होतं आणि मी ते लर्न पण केलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. शी बिगॅन टेस्टिंग ऑल ऑफ अस. वन बाय वन वेन माय टर्न केम आय वेंट ब्लँक. टीचर सगळ्यांना एक एक करून सर्वांना विचारत होती, पण जेव्हा माझी टर्न आली तोपर्यंत मी ब्लँक झाले होते. ब्लँक होणे म्हणजे काय, मी सगळं विसरून गेले होते. द टीचर गेव मी अ स्टर्न स्टेअर. टीचरनी माझ्याकडे परत स्ट्रिक्ट नजरेने बघितलं. वाईल आय स्टूड देअर स्टील विथ माय हेड हँगिंग डाऊन इन शेम. आणि मी तिथेच स्टिफ म्हणजे काय, मी एकदम रोखून मी तिथे शांत उभी राहिले आणि मी माझं जो डोकं होतं ते खाली वाकवलं. खाली बघत होते मी, कारण मला लाज वाटत होती. मम्मा अँड पापा कंटिन्यूड देअर नेवर एंडिंग टिप्स म्हणजे अ स्लाईट आर्ग्युमेंट. माझ्या घरी माझे मम्मी पप्पा सारखे भांडण करत असतात आणि त्या भांडण कधीही एंड होत नाही. नेवर एंडिंग टिप्स म्हणजे माझ्या मम्मी पप्पांचे जे भांडण असतात ते आर्ग्युमेंट्स कधीही थांबत नाही. पापा यूज्ड एव्हरी ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. पप्पा जे आहेत ते ऑलवेज काय असतात, रागात असतात आणि ते त्यांचं राग ऑलवेज काय करत असतात, व्यक्त करत असतात. मम्मा ऑन हर पार्ट डिड नॉट अलाव एनी सच ओकेजन टू स्लीप विदाऊट टर्निंग इट इन टू अ वोसिफोरस क्वॅरल. म्हणजे मम्मी पप्पा दोघेही चान्स शोधत असतात, संधी शोधत असतात भांडण्याची, आणि जेव्हाही त्यांना भांडण्याचा विषय भेटला तर ते इतक्या जोराजोरात ते भांडत असतात. वोसिफोरस म्हणजे मुलांना बघा, नॉइझी अँड फोर्सफुल इन एक्सप्रेसिंग वन्स फिलिंग. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा भांडणामध्ये असतो, भांडण करत असतो, तेव्हा तो जोरजोरात ओरडून आपल्या फिलिंग्स काय करत असतो, एक्सप्रेस करत असतो, जेणेकरून लोकांनी त्याला ऐकलं पाहिजे. तर अशा पद्धतीने माझे जे मम्मी पप्पा आहेत ते भांडत असतात, अशी सायली इथे सांगत आहे. द क्वॅरल वॉज बिटवीन द टू बट द पनिशमेंट इनवायटेबली डिसेंडेड ऑन अ थर्ड वन. दोघे भांडत असतात पण त्याची जी पनिशमेंट आहे ही तिसऱ्याला भेटत असते. इनवायटेबली म्हणजे सर्टनली आणि डिसेंडेड म्हणजे कम ऑर गो डाऊन. दॅट इज मी ॲट स्कूल. Wherever and whenever I heard raised voice, I felt as if mama and papa. जेव्हा पण मी शाळेत असते किंवा कुठे पण असते, तेव्हा मी जर खूप मोठा आवाज, भांडणाचा आवाज, भांडण होतं आहे असा आवाज जर मी ऐकले, तर मला असं वाटतं की जणू काही माझे मम्मी पप्पाच काय करत आहेत, भांडण करत आहे. समटाईम्स इवन इन द मिड्स ऑफ सायलेन्स मम्मा स्क्रीम्स केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. जर सगळीकडे जेव्हा शांतता असते आणि असं वाटतं जणू काही माझी मम्मी काय करत आहे, जोरात ओरडत आहे आणि ते माझ्या कानामधून तो आवाज जात आहे. पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. पिअर्सिंग म्हणजे काय, कान टोचणे आपण ज्याला असतात ना त्याला पिअर्सिंग म्हणतात मुलांनो. सो इथे काय सांगितलेलं आहे की जेव्हा कुठलाही मी जोरात आवाज ऐकते तेव्हा ते माझ्या कानाच्या आरपार तो आवाज निघून जातो. अँड वेन एव्हर आय हर्ड ममाज हाय पिच्ड येल्स माय लेग्स क्विवर्ड म्हणजे काय, शूक ऑर ट्रेम्बल्ड. जेव्हा पण मी माझ्या आईचा आवाज ऐकते जोरात, हाय पिच्ड म्हणजे खूप मोठा आवाज जेव्हा मी ऐकते तेव्हा माझे हातपाय काय होत असतात, थरथर कापायला लागतात, मी शिवर करायला लागते, ट्रेम्बल्ड व्हायला लागते. वन डे आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर्स. समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम म्हणजे बघा, जोरात भीतीने किंचाळणे. आता भीतीने किंचाळणे म्हणजे आपण जर भूत बघितलं आपल्यासमोर तेव्हा आपण कशा पद्धतीने ओरडू, त्या पद्धतीनेच एक मुलगी काय होती, जोरात ओरडत होती. आणि त्यामुळे बघा, आय वॉज कमिंग डाऊन द स्कूल स्टेअर समबडी फ्रॉम द टॉप गेव अ फ्रँटिक स्क्रीम. मी जेव्हा खाली उतरत होते तेव्हा शाळेमध्ये एक मुलगी जोरात भीतीने ओरडली. आय फेल अँड केम टम्बलिंग डाऊन अबाउट 7 स्टेप्स. आणि ती ओरडल्यामुळे मी 7 पायऱ्या घरंगळत मी खाली पडले. घरंगळणे म्हणजे असे खाली पडणेच समजूया आपण. आता मला त्याचं ॲक्च्युली मराठी वर्ड अजून मला त्याला नाही सांगता येणार. I fell and came tumbling down about 7 steps. My elbows and knees were badly bruised. माझ्या हातापायाला, माझ्या नीजला, माझ्या एल्बोजला खूपच
घाण पद्धतीने लागलं होतं, म्हणजे मला खूप जास्त काय झालं ते जखम झाली होती. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. म्हणजे सीम्स म्हणजे बघा एजेस दॅट आर जॉईंड. आता आपण बघतो की एजेस दॅट आर जॉईंड म्हणजे दोन्ही बाजूच्या साईडला जे जॉईन करून फ्रॉक जोडून शिवलेला असतो त्या साईडनी माझा फ्रॉक काय झाला होता सगळीकडून फाटला होता, कारण मी इतक्या वरून पडले होते. वेन विल यू स्टॉप मेकिंग. My new frock was torn at the seams. When I reached home, Mama shouted, I'm sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant? Extravagant म्हणजे काय? तर एक्स्ट्रावॅगंट म्हणजे जास्तीत जास्त खर्च करणे. तिची आई तिच्यावर ओरडायला लागली, कारण तिचा नवीन जो फ्रॉक होता तो काय झाला होता, फाटला होता आणि तिने सगळीकडे तिला लागलेलं होतं. त्यामुळे तिची आई म्हणत आहे की मला कधी असं चान्स देशील की मी तुझ्यावर कमी पैसे खर्च करेन, म्हणजे तू खूप जास्त पैसे मला खर्च करायला लावते. मदर सीज्ड मी बाय द आर्म. सीज्ड मी म्हणजे तिच्या आईने तिला तिच्या हाताला घट्ट पकडलं. मदर सीज्ड मी बाय द आर्म. माझ्या आईने माझ्या हाताला घट्ट पकडलं. गेव मी अ गुड जर्क अँड सीटेड मी ऑन द बेड. जर्क म्हणजे झटका देणे. तिच्या आईने तिला जोरात पकडलं आणि तिला झटक्याने तिला तिथे बेडवर बसवलं. शी फेस्ड अँड अँटीसेप्टिक लोशन अँड अप्लाइड इट टू माय एल्बो अँड नीज. आणि माझी आई माझ्या जखमेवरती काय लावायला लागली, अँटीसेप्टिक लोशन. ती एल्बोला आणि नीजला लावायला लागली. बट डिड नॉट हग मी. पण माझ्या आईने मला हग नाही केलं. हग नाही केलं म्हणजे मला आलिंगन नाही दिलं, मला जवळ नाही घेतलं. आपल्याला कधी पण आपण जर बाहेरून पडलो किंवा आपल्याला खूप जास्त आपण अपसेट असेल तर जर आपल्या आईने आपल्याला हग केलं तर आपल्याला खूप बेटर फील होतं. त्याचप्रमाणे तिला वाटत होतं की माझी मम्मी काय करेल, मला हग करेल. विदिन मी लिंजर्ड द yearning दॅट शी वूड होल्ड मी अँड कन्सोल मी. बघा, लिंगर्डचं काय मिनिंग आहे, रिमेन बिहाइंड, आणि यर्निंग लॉंगिंग फॉर. तिला असं वाटत होतं की माझी आई मला जवळ घेईल आणि मला काय करेल, कन्सोल करेल. कन्सोल करणे म्हणजे काय, दुःख सांत्वना देणे. इवन इफ शी हॅड गिवन मी जस्ट अ सिम्पॅथिक पॅट माय स्मार्टिंग लिम्स वूड हॅव बीन सूथ. जर माझ्या आईने मला फक्त माझ्या पाठीवर पॅट केलं असतं, थपथपवलं असतं, तरीसुद्धा मला काय वाटलं असतं, जे मला दुखणं जिथे जिथे मला लागलेलं आहे त्या लागण्यावरतीच ऑटोमॅटिकली एक लोशन, एक क्रीम लावल्यासारखं झालं असतं. पण माझ्या आईने ते केलं नाही. माय यंगर ब्रदर वॉज क्लोज बाय ॲज ममा वॉकड अवे टू द किचन. माझा लहान भाऊ तिथून जवळ उभा राहून बघत होता. जेव्हा माझी मम्मी किचनमध्ये निघून गेली तो माझ्या जवळ आला. ही केम अँड सॅट बिसाइड मी. तो माझ्या बाजूला बसला. अगेन. सो माझा जो लहान भाऊ होता तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या खांद्यावरती त्याने काय केलं, हात ठेवला आणि तो हळूच पुटपुटला, आर यू इन अ ग्रेट पेन. म्हणजे तू खूप दुःखात आहे का. आय हग्ड हिम टाईट. मी त्याला हग केला आणि मला जेवढं रडायचं होतं तेवढं मी रडले. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. One day the class monitress announced. I used to walk quite cautiously. बघा, ती जी वॉक करायची ऑलवेज ती खूप काळजीपूर्वक करायची. एवढं आपण पण करत नाही काळजीपूर्वक, पण मी काय करायचे, वॉकिंग करताना खूप काळजीपूर्वक वॉक करायचे. आय वूड ऑफन स्टंबल म्हणजे काय, अडखळणे. तरी पण मी सारखी मला काय लागायची, ठेच लागायची. वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाऊन्स्ड वी विल कॉल हर स्लिपरी. एक दिवस माझ्या शाळेतली जी क्लास मॉनिटर होती तिने अनाऊन्स केलं की ते मला काय म्हणून आवाज देतील, स्लिपरी म्हणून आवाज देतील. का तर मी सारखी पडत असते. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड, सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन अ ड्राय लँड. बाकीचे जे लोक आहेत ते फक्त वेट ग्राउंडवरती म्हणजे ओल्या फरशीवर किंवा ओल्या जमिनीवर काय होत असतात, घसरत असतात. पण सायलीला ड्राय जागेवर सुद्धा घसरायला किंवा पडायला जमतं. म्हणून आपण सगळेजण तिला काय म्हणूया, स्लिपरी म्हणूया, असं म्हणून ते लोक तिला चिडवत होते. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. They teased me with the new title every day soon. A verse was composed in my honor.
आता जेव्हा मॉनिटर जी होती क्लासची, त्या मॉनिटरने डिसाईड केलं होतं, मॉनिटरनी सगळ्यांना डिक्लेअर केलं की आपण हिला स्लिपरी म्हणून चिडवू. तर बाकीच्या मुलांनासुद्धा विषय मिळाला होता आणि बाकीच्या मुली तिला रोज काही ना काही नावाने चिडवायचे. आणि तिच्यासाठी इवन वर्ड्स म्हणजे काही गाणंसुद्धा त्यांनी लिहिलं होतं. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाऊट मक. मक म्हणजे काय? वेट, मट ऑर डर्ट. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाऊट मक म्हणजे ती जी स्लीप होते, स्लिपरी स्लिपरी, ती कुठे स्लीप होऊ शकते? ड्राय जागेवर सुद्धा स्लीप होऊ शकते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. सो अशा पद्धतीने तिच्यासाठी त्यांनी गाणं लिहिलेलं आहे. आय लिव्ड इन अ परपेच्युअल फिअर ऑफ एव्हरी वन, द गर्ल्स, द टीचर्स, द यंग अँड द ओल्ड. वेन आय वॉज इन क्लास आय डेअर्ड नॉट मूव आउट, अँड वेन आय वॉज आउटसाईड आय वॉज अफ्रेड ऑफ री एंटरिंग द क्लास. बघा, परपेच्युअल म्हणजे काय? कॉन्स्टंट. माझ्या मनामध्ये ना एक कॉन्स्टंट भीती बसलेली होती की प्रत्येक मुली मला काय करेल? चिडवतील. आणि म्हणून मी काय करायचे, जर मी क्लासरूममध्ये असेल तर क्लासरूमच्या बाहेर नाही जायचे. जर मी बाहेर मैदानात खेळत असेल तर मी मैदानातून क्लासमध्ये जात नव्हते. म्हणजे मी जिथे आहे तिथेच राहण्याचा प्रयत्न करत होते. नॉर कुड आय मस्टर द करेज टू स्पीक टू एनीवन. मस्टर करेज म्हणजे गॅदर करेज. आणि मी माझ्यामध्ये एवढी पण हिंमत नव्हती की मी कुणासोबत बोलू शकेल, कारण सगळेजण मला क्लासमध्ये काय होते? चिडवत होते. त्यामुळे मी जी होती काय होते? सारखी अपसेट राहत होती. आता पार्ट 2 बघूया. The bell had already rung when I reached the school. The teacher was in the classroom. I sought permission to enter. The teacher wore frown on her face, but she let me enter and told me to see her in. सो इथे सांगितलेलं आहे मुलांनो. फ्रॉन म्हणजे काय? बघा, फ्रॉन हा वर्ड आलेला आहे इथे. फ्रॉन हा जो वर्ड आलेला आहे, फ्रॉन म्हणजे काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती खूप रागात असेल आणि रागामुळे तिच्या ज्या माथ्यावरती, कपाळावरती आपल्याला आठ्या दिसून येतात, लाईन्स दिसून येतात, तर त्याला म्हणतात फ्रॉन. सो स्कूलची बेल ऑलरेडी वाजलेली होती आणि मी जेव्हा क्लासमध्ये पोचले तेव्हा टीचर क्लासरूममध्ये ऑलरेडी पोचलेल्या होत्या. मी परमिशन मागितली मला क्लासरूममध्ये येण्यासाठी. तेव्हा टीचरनी माझ्याकडे एका म्हणजे रागीट नजरेने बघितलं. बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द टीचर्स रूम. त्यांनी मला आतमध्ये येऊ दिलं आणि मला सांगितलं की तू टीचर्स रूममध्ये म्हणजे स्टाफ रूममध्ये मला भेटायला ये. हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर, येट अँड अननोन फिअर मेड मी नर्वस. त्यांचा जो टोन होता तो रागीट टोन नव्हता. जसं त्या नेहमी तिच्यावर चिडायचा त्याप्रमाणे त्यांचा टोन नव्हता. तरी पण मला काय वाटत होती? या गोष्टीची भीती वाटत होती. मला नर्वसनेस फील होत होतं. reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me. मी स्वतःलाच कन्फर्म केलं की ही जी टीचर आहेत ती कशा आहेत? काइंड हार्टेड आहेत, म्हणजे दयाळू आहेत. त्या मला पनिश करणार नाही. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स. मला भीती वाटत होती कारण मी लेट आले होते क्लासमध्ये, म्हणून टीचर मला मे बी इथे पनिश करतील, म्हणून मी घाबरत घाबरत त्यांच्या स्टाफ रूममध्ये गेले. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. Her tender tone turned my sighs into sobs. बघा काय म्हटलं? द टीचर ग्रीटेड मी. मला टीचरनी ग्रीट केलं. मला वाटत होतं त्या मला रागवतील, पण त्यांनी मला ग्रीट केलं. त्या माझ्याकडे बघून हसल्या आणि मला म्हटलं की इथे येऊन बस माझ्या बाजूला. त्यांचा जो हा नरमलेला आवाज होता त्यामुळे मला खूप रडायला आलं. सॉब्स म्हणजे काय? रडणे, सॉबिंग ज्याला म्हणतात. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन अँड पॅटिंग मी ऑन द हेड सेड. त्यांनी आपली चेअर माझ्या जवळ आणली आणि ते माझ्या डोक्यावरती पॅटिंग करणे म्हणजे काय? हलकी थाप देणे. व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड? आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू आफ्टर अ ब्रीफ पॉज. ते तिला विचारायला लागले की मी तुला रडायला काय झालं? मी तुला काहीही बोललेले नाही आहे, एक साधा शब्द पण मी तुला बोलले नाही आहे, तरी तू का रडतीयेस? शी कंटिन्यूड, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. आणि मॅमने मला विचारलं की तुला काय त्रास आहे? कन्फाईड इन मी. कन्फाईड म्हणजे काय? माझ्याबरोबर सिक्रेट तू काय कर? शेअर कर. फॉर ॲम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू. मी तुझ्या सिस्टरसारखी नाही आहे का? अशी टीचर मला बोलली. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. थ्रिल म्हणजे काय? ग्रेट जॉय. आणि हे सगळे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला, म्हणजे सायलीला खूप आनंद झाला. आय फेल्ट आय शूड क्लिंग
टू हर अँड क्राय. मला असं वाटलं की त्यांना घट्ट मिठी मारावी आणि खूप जोराजोरात रडावं. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज. मी असं करू शकत नव्हते आणि मी तसं केलं नाही, पण मी त्यांच्याकडे रोखून माझ्या डोळ्यात अश्रू भरलेल्या डोळ्यांनी मी त्यांच्याकडे रोखून बघत होते. टेंडरली टीचर कंटिन्यूड, डू यू नो द मीनिंग ऑफ दीदी? इट मीन्स एल्डर सिस्टर. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स? टीचर मला म्हणाले आहेत की तुला माहिती आहे की दीदीचं मीनिंग काय होतं? दीदी म्हणजे एल्डर सिस्टर. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स? तू तुझ्या दीदीला तुझे ट्रबल्स, तुझा प्रॉब्लेम सांगणार नाही का? आणि आमिड सॉप्स आय सेड. आमिड म्हणजे काय? तर त्या रडण्याच्या मध्ये मी बोलायला लागले. द गर्ल्स कीप टीझिंग मी. शी लाफ्ड. वाय आर यू स्केअर्ड ऑफ देम? इफ यू क्राय like this, they will pester you all the more, so ignore them. मी त्यांना सांगितलं की मुली माझ्यावर हसतात, मला चिडवतात. तेव्हा टीचरनी मला सांगितलं की तू कशाला त्यांच्याकडे लक्ष देते? जर तू त्यांच्याकडे लक्ष देशील तर ते तुला जास्त चिडवतील. त्यामुळे त्यांना काय कर, इग्नोर कर. हू इज युअर फ्रेंड? आणि त्यांनी मला विचारलं की तुझे फ्रेंड कोण आहे? आय शुक माय हेड अँड टीचर स्माइल्ड. मी माझं डोकं हलवलं आणि टीचर हसायला लागल्यात. इट सीम द टीचर हॅड पोर्ड हर स्माईल इन टू माय आईज लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड. आणि माझ्या चेहऱ्यावरची जी स्माईल बघून टीचर मला काय म्हणाल्या की माझ्या मैत्रिणीने काय करायला पाहिजे, असंच हसायला पाहिजे. द बेल रँग. शी रोज विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक. शी सेड, लिसन, यू वर अ सिस्टर ऑल राईट, नाव यू आर अ फ्रेंड टू. टीचर मला म्हणत आणि सडनली बेल वाजली आणि टीचरनी माझ्या डोक्यावरती थपथपत मला म्हणाले की तू माझी काय आहे, सिस्टर आहे, आणि सिस्टरसोबत तू माझी काय आहे, फ्रेंडसुद्धा आहे. बट आय लाईक माय फ्रेंड्स टू बी ब्रेव. पण मला माझ्या मैत्रिणीने कसं राहायला पाहिजे, ब्रेव राहायला पाहिजे असं वाटतं. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. आणि मग टीचर म्हटलं की तुला काय करायला पाहिजे, तुला ऑलवेज ब्रेव राहायला पाहिजे, तुझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, रेस्ट अश्युअर्ड माय लिटिल पाल. पाल म्हणजे फ्रेंड. आणि टीचर जी आहे इथे सायलीला खूप जास्त चांगल्या पद्धतीने समजावून सांगते की मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नको. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. आणि आता तू धावत तुझ्या क्लासमध्ये जा. Excitement made my face flush, red hot to the ear tips. Never before had anyone lavished love on me thus, and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister of friend. आणि इथे सायलीचा जो फेस आहे तो इतका लाल झालेला आहे कारण तिला खूप आनंद झाला होता, त्यामुळे तिचा फेस एकदम लाल झालेला आहे. याच्या आधी कोणीही तिच्यासोबत तशा पद्धतीने वागलेलं नव्हतं. लॅविश्ड म्हणजे पोर्ड इन ग्रेट क्वांटिटी. एवढ्या चांगल्या पद्धतीने इतक्या क्वांटिटीमध्ये तिच्याबरोबर आजपर्यंत कुणीही प्रेमाने वागलेलं नव्हतं. आणि तिच्याबरोबर तिच्या टीचरनी अशा पद्धतीने वागणं आणि तिला सिस्टर म्हणणं, तिला फ्रेंड म्हणणं, हे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विथ अ जॉय. आय वॉन्टेड टू चकल, टू बर्स्ट इन टू नियर हिस्टेरिकल लाफ्टर, अनकंट्रोल्ड लाफ्टर. तिला या गोष्टीमुळे तिला असं वाटत होतं की ती खूप आनंदात होती, तिला खूप जोरजोरात हसायचं होतं. ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिव्हेरी. बघा, रेव्हरी म्हणजे काय, ड्रीमी स्लीप. काय म्हटलेलं आहे, ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास. मी माझ्या क्लासमध्ये फीटवरती, म्हणजे मला असं वाटलं जणू काय माझ्या पायाला काय लागलेलं आहे, पंख लागलेले आहे, आणि तसं पंख लागलेल्या पायाने मी उडत माझ्या क्लासमध्ये गेले. आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिव्हेरी. आणि मी असं वाटलं की मी झोपेमध्ये गेलेले आहे, मी माझी ड्रीम स्लीप करत आहे, म्हणजे माझ्याबरोबर ज्या या गोष्टी घडलेल्या आहे मला असं वाटत होतं की हे एक ड्रीम आहे. आय फॉगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास ऑफ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीझिंग मी. आणि मी हे सगळं विसरून गेले होते की ज्या मुली, वाईल्ड गर्ल्स म्हणजे अशा मुली ज्या मला नेहमी काय करत होत्या, चिडवत होत्या, मी त्यांना सगळ्यांना विसरून गेले होते, त्या पास्टला मी विसरून गेले होते. During the break, the water bottle that I was drinking from fell on me.
and I got fully drenched. Right in front stood Maya and Chanda, laughing away to their hearts' content. Chanda teased from the slippery hands of Slippery. आणि ब्रेकमध्ये माझ्या हातून जी वॉटर बॉटल होती, मी पाणी पित होते आणि ती वॉटर बॉटल सायलीच्याच अंगावरती तिच्या हाताने पडली आणि त्यामुळे चंदा आणि मायाला चान्स मिळाला तिला टीज करण्यासाठी आणि ते तिच्यावरती हसायला लागले की जे स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी, म्हणजे माझ्याच हातातून माझ्याच अंगावर काय पडलेलं आहे, पाणी पडलेलं आहे. स्लीप स्लीप अँड नाऊ लेट्स वॉच द फन, सेड वीना. I was squeezing the water out of my wet frock, remembering the teacher words. I turned my back to them and ignored them completely. आणि मला तेव्हाच टीचरचे शब्द आठवले. मी माझं फ्रॉक काय करत होते, माझा ओला फ्रॉक मी स्क्वीज करत होते, म्हणजे पिळून काढत होते आणि त्याला ड्राय करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मला टीचरचे शब्द आठवले आणि मी त्यांना फुल्ली मी काय केलं, इग्नोर केलं आणि मी तिथून निघून गेले. दे वर नॉन प्लस्ड and went away. I sensed a feeling of victory before the school closed for the day. The teacher came to the classroom again and said to me, "From today you are going to be responsible for bringing the register, chalk and duster every morning." आणि त्यानंतर टीचर जेव्हा क्लासमध्ये आल्यात तेव्हा टीचरनी मला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. ती कुठली होती की रोज तू चॉक, डस्टर आणि रजिस्टर, जे टीचरचं रजिस्टर असते, ह्या तिन्ही गोष्टी घेऊन यायचे. ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, सायलीची रिस्पॉन्सिबिलिटी असेल. कम टेक दिस की, कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम, काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर. आणि टीचरनी परत तिला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली. कुठली रिस्पॉन्सिबिलिटी, हे जे नोटबुक्स होते ते काय करायचे होते, काउंट करायचे होते आणि टीचर्सच्या रूममध्ये ठेवायचे होते. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर, आणि प्यूनला विचार की माझं ड्रॉवर कुठे आहे. प्यून म्हणजे चपराशी. My otherwise trembling legs were now filled with some miraculous strength. I rushed enthusiastically and completed the assigned job in a jiffy. When I placed the key on the teacher's table, she looked at me and smiled. I smiled back. ही जी रिस्पॉन्सिबिलिटी सायलीला मिळाली होती त्यामुळे तिच्यामध्ये जी ताकद आली होती, तिला जी खुशी झाली होती, त्यामुळे त्या स्ट्रेंथमध्ये तिने त्या सगळ्या गोष्टी उचलल्या. पटापट तिथे जे काम दिलं होतं ते काम तिने केलं आणि तिच्या टीचरच्या टेबलवरती ती की, ती जी चावी होती ती नेऊन ठेवली. वेन आय प्लेस द की, आणि टीचरनी हे सगळे काम केल्यामुळे टीचर तिच्याकडे बघून हसायला लागली आणि तीसुद्धा टीचरला बघून हसायला लागली. आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम टॉप टू टो. आय फेल्ट माय लिटिल हार्ट inflate with pride. I found no awkwardness in moving about in my still wet frock, nor was there any trace of fear while returning home. बघा, आता तिच्यामध्ये इतकी कमालीची हिंमत आली होती की तिचा जो ऑकवर्डनेस होता तो निघून गेला होता आणि तिचा फ्रॉक जरी ओला झालेला तरी तिला त्या गोष्टीचं भान नव्हतं. ती तिच्याच याच्यामध्ये खुश होती आणि ती तशाच याच्यामध्ये ती तिच्या घरीसुद्धा गेली. सो ही होती एक छोटीशी स्टोरी ज्याच्यामध्ये आपल्याला समजून येते की आपल्याला ऑलवेज दुसऱ्यांना जर आपल्याला कोणी चिडवत असेल तर आपल्याला त्यांना इग्नोर करता आलं पाहिजे, ना की त्यांच्या चिडवण्यामुळे आपल्याला स्वतःला त्रास करून घेता आलं पाहिजे. सो ही होती स्टोरी मिस स्लिपरीची. आय होप तुम्हाला समजली असेल. इफ यू हॅव एनी डाऊट्स सो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.